Great. Okay, Pastor Mal, it's all yours. I greet you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहे. आमेन. I count it an honor to share with you divine principles about the family life. आणि आज जो विषय मी सुरू करणार आहे त्याचं नाव आहे कौटुंबिक जीवनामधील दैवी तत्व किंवा दैवी सिद्धांत. आमेन. I have been pastoring for 55 years. I have 5 children, 10 grandchildren, and I've learned a little bit about family life. ओके. आणि मी जवळजवळ गेली 55 वर्ष पाळकीय सेवा करत आहे. मला 5 लेकरं आहेत, 10 नातवंड आहेत आणि माझा या छोट्याशा कुटुंबामध्ये काही लहान लहान गोष्टी मी आतापर्यंत शिकलेलो आहे. And my dad, Luke Weaver, and myself have traveled to 26 nations of the world. We are mission-minded men. आणि माझ्या वडिलांनी जवळजवळ 26 पेक्षा जास्त देशामध्ये भ्रमंती केली, प्रवास केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहिलो. म्हणजे आमचं कुटुंब हे एक मिशनरी कुटुंब असं आहे, असं देखील तुम्ही म्हणू शकता आहे. एका देशामध्ये नाही तर अनेक देशांचा अनुभवातून आमचं कुटुंब गेलेलं आहे. आमेन. And I love the world. That is why Jesus came, and that is why we are talking to you today there in your country. आणि या संपूर्ण जगावर मी प्रीती करतो. या जगातील लोकांसाठीच प्रभू येशू स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला आणि या जगातील लोकांसाठी येशू आला. तसंच तुम्हा भारतीय लोकांसाठी सुद्धा आता हा जो अभ्यासक्रम सुरू आहे तो त्याच्याशी निगडीत आहे असं मला वाटतं. आमेन. I have been instructed that I need to teach to you about family life. आणि कौटुंबिक जीवनाविषयी मी तुम्हाला शिक्षण द्यावं असं मला सांगण्यात आलेलं आहे. We believe that family matters in everything. आणि आमचा विश्वास आहे की जगातील प्रत्येक गोष्टींचा संबंध कौटुंबिक गोष्टींशी आहे. आमेन. And we believe that God instituted 3 institutions. आणि आमचा विश्वास आहे की देवाने 3 प्रकारच्या संस्था उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये स्थापित केल्या किंवा चालू केल्या. He created first the family, then government, and then the church. आता या 3 संस्था कोणकोणत्या? पहिली संस्था आहे देवानं प्रथम कौटुंबिक संस्थेची म्हणजे कुटुंबाची स्थापना केली. दुसरं देवानं गव्हर्नमेंट म्हणजे सरकारची स्थापना केली लोकांवर राज्य करण्यासाठी. आणि तिसरं म्हणजे देवानं मंडळीची स्थापना केली. अशा देवानं 3 संस्था स्थापन केलेल्या पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो. आमेन. And let me be more focused. You wouldn't be sitting there in your country if it weren't for mom and dad. आणि मला आता तुम्ही तुमच्या भारत देशामध्ये तुमच्या गावामध्ये घरामध्ये कुटुंबामध्ये आहात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. So family does matter to all of us. आणि मग आम्हा सर्वांसाठी कुटुंब हे फार महत्वाचं आहे. आमेन. We here in America are threatened by our families that are falling apart. आणि आम्हाला दुःख वाटतं की अमेरिकेमधील कौटुंबिक जीवन हळूहळू वैलास जात आहे किंवा नष्ट होत आहे.
कुटुंबामध्ये फुटी पडत आहेत. आमेन. I believe it's the same challenge there in your country also. आणि माझा असा विश्वास आहे की तुमच्या देशामध्ये सुद्धा, भारत देशामध्ये सुद्धा कुटुंब संस्थेवर परिणाम होत आहेत. कुटुंब फुटली जात आहेत किंवा विभक्त होत आहेत. कुटुंबातल्या समस्या वाढत आहेत. आमेन. So we have two challenging thoughts to be considering here today. आणि आज दोन महत्वाच्या गोष्टींवर आपण विचार करणार आहोत. आमेन. One is the understanding the role of the husband and the wife in relation to the parenting process. आणि कुटुंबाच्या नातेसंबंधामध्ये पतीचं आणि पत्नीचं एक जबाबदार पालक म्हणून काय कर्तव्य आहे किंवा काय महत्व आहे हे आम्ही पाहणार आहोत. आमेन. And number two is understanding the child-centered parenting. आणि दुसरी गोष्ट की लेकर केंद्रित पालकत्व म्हणजे लेकरांना मध्यभागी ठेवून केंद्रित करून कशा प्रकारे आई बाप आपलं पालकत्व निभावू शकतात हा दुसरा विचार आज आपण करणार आहोत. So, in talking about parenting, we first must understand the relationship of husband and wife. आता लेकराच्या पालकत्वासंबंधी विचार करत असताना आम्हाला मूळतः आई वडील किंवा पती पत्नी यांचा नातेसंबंध कशा प्रकारचा असला पाहिजे हे आम्ही माहिती करून घेतलं पाहिजे. आमेन. We here in America, and I am sure it's in your country also, have a real problem. There is a lot of divided families. आणि अमेरिकेमध्ये ही सगळ्यात मोठी समस्या आम्हाला सतावत आहे आणि माझी खात्री आहे की भारतामध्ये देखील तुमच्यामध्ये देखील ही समस्या असू शकते की कुटुंब फुटत आहेत, घटस्फोट होत आहेत आणि कुटुंब संस्था ही विस्कळीत होत आहे असं आम्हाला दिसतं. आमेन. Children are growing up with either one parent or both parents not around. आणि अनेक कुटुंबामध्ये त्यांना लेकरं अशा पद्धतीने वाढत आहेत. एक तर त्यांच्याबरोबर त्यांची आई असते किंवा वडील असते. ज्या वेळेला घटस्फोट होतात तेव्हा लेकरं आईकडे ठेवली जातात किंवा वडिलांकडे ठेवली जातात. तेव्हा अशा अनेक कुटुंबामध्ये एकच पालक म्हणजे आईच आहे अशा पद्धतीनं लेकरं वाढत आहेत किंवा फक्त बापच कुटुंबामध्ये आहे अशा पद्धतीनं लेकरांची वाढ होत आहे. आमेन. So I am starting with the biblical foundation of the family is a man and a woman. आणि आता पवित्र शास्त्रामधून या कौटुंबिक पायाचा आपण सुरुवात करणार आहोत. एक पुरुष आणि एक स्त्री यांचं नातेसंबंध कुटुंबामध्ये कशा प्रकारे असलं पाहिजे पवित्र शास्त्र त्या संबंधी आम्हाला काय शिक्षण देतं. आमेन. So there's two questions we must ask ourselves. Why did God create woman? And why did God establish marriage? आता दोन प्रश्न यामध्ये उपस्थित होतात. आम्ही स्वतःला विचारले पाहिजे. पहिला प्रश्न म्हणजे देवानं स्त्रीची निर्मिती कशासाठी केली आणि देवानं लग्न संबंध विवाह संबंध का स्थापित केला किंवा निर्माण केला. आमेन. So we must go back to Genesis, which is the beginning of all creation. आणि संपूर्ण निर्मितीची सुरुवात जिथून होते त्या उत्पत्तीच्या ग्रंथाकडे आता आपण वळणार आहोत. And I want you to understand that every principle in the Bible has its beginning
in the book of Genesis. मला तुम्हा सर्वांना हे प्रथम स्पष्टपणे सांगू द्या की या जगामध्ये असलेल्या सर्व गोष्टींची सुरुवात जर पाहायची असेल तर आम्हाला निर्मितीमध्ये म्हणजे उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जायला पाहिजे. आमेन. And we discover that in Genesis 1, the Bible tells us that in the beginning, God created. आणि मग उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रारंभी देवानं सर्व काही निर्माण केलं. आमेन. Darkness was upon the face of the deep, and God said, "Let there be light," and there आणि was देवानं light. या ओबडधोबड पृथ्वीच्या लगद्याकडे पाहिलं आणि देव बोलला, प्रकाश हो. आमेन. And then he created all the day and the night and the water and everything. And it was there because God spoke the word of the Lord. आणि देवानं शब्द बोलला आणि मग सर्व पशु पक्षी झाड पाणी मासे आणि इतर सर्व गोष्टींची निर्मिती झाली. देव बोलला आणि निर्मिती झाली. आमेन. And so we discover that in Genesis 2 that God created Adam. आणि उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की देवानं पहिल्या मनुष्याची आदामाची निर्मिती केली. आमेन. And I want you to know that Adam was created out of the dirt. आणि आदामाला देवानं कसं निर्माण केलं? देवानं मातीचा चिखल केला आणि त्या चिखलामधून एक पुतळा बनवला आणि मग त्या पुतळ्याला जिवंत केलं. हाच तो आदाम, पृथ्वीवरचा पहिला माणूस. आमेन. Just one moment here. Yeah. Okay, yes. And I want you to know that you and I were created out of dirt. आणि मग आम्हाला तुम्हाला सांगू द्या की आम्हा सर्वांची निर्मिती कुठून आहे? तर ती मातीपासून आहे. आमेन. So that word Adam in the original word means, in the Hebrew word means male or human or mankind. आता आदाम या शब्दाचा हिब्रू किंवा मूळ भाषेमधला अर्थ काय? की मनुष्य किंवा मानव जात. आमेन. So Adam represents humanity, and the extension of mankind. आणि मग आदाम हा संपूर्ण या जगामधील मानव जातीचा जणू काही प्रतिनिधी असा आहे. आमेन. And we need to realize that theologically, Adam is often contrasted with Christ. But Adam was the first man. And that is why we can have the understanding that he is the one that started everything. आणि हे आम्ही नीटपणे समजून घेतलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या तुलनेमध्ये देखील आदाम हा पहिला मनुष्य होता या पृथ्वी तलावरील. म्हणून आदाम हा संपूर्ण मानव जातीचा प्रतिनिधी असा आहे. आमेन. And we know that Adam named every animal in the garden. आणि मग देवानं आदामाला सांगितलं की हे सगळे प्राणी आहेत, या प्राण्यांना तू नावं द्यायचे आहेत. आणि त्याप्रमाणे आदामानं या पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचं नामकरण केलं किंवा जणू काय बारसं केलं, त्यांना
नाव दिली. आमेन. And God said to Adam, well, you named all the animals and they were male and female. But the Bible tells us that in Genesis 2:18, it is not good for man to be alone. आणि मग आदामानं देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व प्राण्यांना नावं दिली. पण उत्पत्ती 2 मध्ये आम्ही वाचतो की 2:18 मध्ये, मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन. आमेन. And so God said, I will make him a helpmate. आणि मग परमेश्वर म्हणाला की आदामासाठी मी एक अनुरूप सहाय्यक म्हणजे अनुरूप मदतनीस बनवेन. आमेन. And I love that when we understand that our wives are a helpmate to us. आणि मग हे ज्या वेळेला मी समजून घेतो त्यावेळेला मला आनंद वाटतो की आमच्या ज्या पत्नी आहेत किंवा ज्या बायका आहेत त्या देवानं आम्हाला मदतनीस किंवा सहाय्यक कुटुंबामध्ये म्हणून दिलेल्या आहेत. आमेन. And God caused Adam to sleep. He wanted to do spiritual surgery to him. आणि मग देवानं आदामाला गाढ निद्रेमध्ये झोपेमध्ये नेलं आणि त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन केलं. आमेन. So he put him to sleep and he took that rib out of his side. आणि देवानं आदामाला झोपवल्यानंतर त्याची एक फासरी काढली. आमेन. Not out of his head to rule over him or out of his feet for Adam to trample on her, but out of his side. या आणि मग देवानं ही बरगडीचा फासरी कुठून काढली तर त्याच्या छातीच्या भागामधून, त्याच्या डोक्यामधून देवानं एखादा अवयव काढला नाही जेणेकरून जी स्त्री त्याच्या डोक्यावर बसावी त्याच्यावर हुकूमत गाजवण्यासाठी, किंवा त्याच्या पायापासून देखील देवानं काही काढलं नाही की आदामानं त्या स्त्रीला पायाखाली तुडवावं. त्याच्या बाजूमधून बरगडीमधून ही फासरी काढण्यात आली. याचा अर्थ स्त्रिया या पुरुषांच्या मदतनीस म्हणून कुटुंबामध्ये देवानं ठेवलेल्या आहेत. आमेन. Hallelujah. आमेन. Amen. So this is suggesting that we are equal. We are partnershiping. We are companions together. याचा अर्थ काय की देवाच्या दृष्टीने पती आणि पत्नी हे सहभागीदार आहेत. कोणीही एकमेकांपेक्षा मोठा किंवा कमी नाही आहे आणि त्यांनी दोघांनी सहभागितेमध्ये राहून एकत्रितपणे राहून कुटुंब चालवायचं आहे. आमेन. And so this, to me, the Bible tells us in Genesis 2:24 that the two shall become one flesh. आणि उत्पत्ती 2:24 मध्ये आम्ही वाचतो की यास्तव पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. आमेन. So the Bible tells us that Adam, I did not want you to be alone. I'm going to make you a helpmate for intimacy and for sharing together your lives. आणि देवानं जणू काय आदामाला सांगितलं की आदामा तू एकटा असावास या बागेमध्ये हे मला बरं वाटत नाही. मी तुझ्यासाठी योग्य अशी मदतनीस निर्माण करेन आणि जिच्या बरोबर राहून तू आपले विचार आपली मतं सर्व गोष्टी तिला सांगून तिच्याबरोबर बोलू शकतील आणि तुझं जीवन तिच्याबरोबर सहभागितेमध्ये वाटून घेऊ शकतील. आमेन. And that is what
we should be as husband and wives, sharing together the grace and the power of God's life. आणि मग पती पत्नी या नात्यानं या दोघांचं हेच कर्तव्य आहे की देवाची दया, देवाचे कृपा आणि देवाचे आशीर्वाद त्यांनी कुटुंब म्हणून एकत्रितपणे सहभागितेमध्ये समजून घेतले पाहिजेत आणि त्यामध्येच त्यांनी सहकारी म्हणून जगलं पाहिजे. आमेन. And so I have had a professional man work with me, and he told me about 18 years ago that if I'll tell you where you're going to go, if how you are relating with your wife. आणि 18 वर्षापूर्वी एका व्यक्तीनं मला हे सांगितलं होतं आणि ते माझ्या पूर्णपणे लक्षात आहे. आणि तो असं म्हणाला की जगामध्ये तुम्ही कुठेही जा, काहीही करा, पण तुमचा मूळ किंवा तुमचा पाया हा कुटुंब व्यवस्थेशी जडून असला पाहिजे. आमेन. He counseled me that, Pastor, everywhere in the Bible you see the word wisdom, put your wife's name there. Oh my Lord, it changed my life. आमेन. आणि हा व्यक्ती बघा जो मला भेटला होता 18 वर्षापूर्वी, त्यानं एक मोलाचा सल्ला मला दिला. तो असं म्हणाला, पवित्र शास्त्रामध्ये जिथं जिथं विजडम म्हणजे शहाणपणा किंवा सुज्ञता असा शब्द आलेला आहे, तिथं तिथं तुम्ही आपल्या पत्नीचं नाव घाला. म्हणजे पत्नी ही देवानं तुम्हाला दिलेलं शहाणपण आहे किंवा सुज्ञता आहे असं त्यानं मला जणू काही शिकवलं. आमेन. And I tell you, my dear brothers and sisters, that I am seeing my wife as a woman of wisdom and counsel. आमेन. आणि मी माझ्या पत्नीला तोच दर्जा देतो. माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी ही माझ्यासाठी सुज्ञता आहे, शहाणपण आहे, आणि म्हणून प्रत्येक बाबतीत मी तिचा सल्ला घेतो, तिच्याशी बातचीत करतो आणि तिचे विचार आणि तिची मतं काय आहेत हे मी जाणून घेतो. आमेन. So I want to encourage all of you, men and women, husbands and wives, when you begin to see women as wisdom to you, it will change your world for good. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझा हाच सल्ला आहे की पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमची पत्नी ही तुमच्या देवानं तुम्हाला दिलेली सुज्ञता आहे, शहाणपण आहे. अशा दृष्टीनं जर तुम्ही विचार केला तर तुमचं कौटुंबिक जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. The problem we have in our society here in America, and I think it is almost every society in the world, that the man rules over the woman, and it should not be that way. आणि आमच्या अमेरिकेमध्ये असो किंवा जगातल्या कुठल्या देशामध्ये असो, भारतामध्ये असो, समस्या कुटुंबामध्ये हीच आहे की पुरुष लोक हे स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा किंवा तिच्यावर सत्ता गाजवण्याचा, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आमेन. When we understand this principle, our whole world will change, our families will change, our cities will change, our countries will change, because God is going to be God over all of us. आणि देव आम्हा सर्वांचा देव असल्यामुळे हे तत्व ज्या वेळेला आम्ही समजून घेऊ आणि त्याचं आज्ञा पालन करू की देवासमोर नवरा आणि बायको, स्त्री पुरुष हे एक समान आहेत, कोणी मोठा नाही, कोणी कमी नाही, त्यांना देव समान असं लेखतो. हे जेव्हा आम्ही समजून घेऊ तेव्हा कुटुंब आमची आशीर्वादित होतील, आमची गावं आशीर्वादित होतील आणि जगामधले सगळे देश देखील आशीर्वादित होतील. आमेन.
I am passionate for this revelation and truth because what God is doing today, He's restoring honor and respect for everyone. आणि मग याद्वारे मी देखील आशीर्वादित झालेलो आहे. आणि सध्या देव जगामधील अनेक देशामधील अनेक कुटुंबामध्ये काय करत आहे की देव कुटुंब संस्था पुन्हा एकजूट करत आहे. विस्कटलेली कुटुंब एकत्र करत आहे. आणि ही फार अद्भुत गोष्ट आहे. या काळामध्ये देव कुटुंब संस्था बळकट करत आहे. आमेन. When we realize that God said in His books, there's no male nor female, we are all one in Him. आणि देव त्याच्या वचनामध्ये आम्हाला काय शिकवतो की स्त्री पुरुष असा भेदभाव नाही. देवापुढं स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको, आई आणि बाप दोघही कुटुंबामध्ये समान आहेत. आमेन. When I understand that my wife is more than my wife, she is also my sister in the Lord, that I need to honor her according how God wants me to honor her. आणि मी हे देखील समजून घेतलेलं आहे की माझी पत्नी ही फक्त माझी पत्नी नसून ती प्रभूमध्ये माझी बहीण देखील आहे. म्हणून मी तिचा सन्मान करतो, तिला आदर देतो आणि तिच्याशी योग्य पद्धतीने वागतो. आमेन. And when we begin to honor one another as Christ also taught us to, we're going to see revolutionary things change in our culture. आणि मग ख्रिस्ताने जसे मंडळीवर प्रीती केली तशी प्रत्येक पुरुष जर आपल्या पत्नीवर प्रीती करेल तर मग जगामधले सगळे संसार किंवा सगळी कुटुंब आनंदित किंवा आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. So we are understanding a principle here that God brought male and female together to honor one another and to show to the world that we are in need of one another. आणि देवानं विवाह संस्था स्थापन करताना एका पुरुषाला आदामाला, एका स्त्रीला हवेला एकत्र आणलं. देवाला जणू काय यामधून दाखवायचं होतं की स्त्री पुरुष ही समान आहेत, त्यामध्ये कोणताही भेदभाव तो करत नाही. आमेन. And this will radically realign everything about humanity when we honor one another and we exalt one another. We're dependent on one another. We're not living a life of isolation. आणि मग पती पत्नी ज्या वेळेला कुटुंबामध्ये एकमेकांचा सन्मान करतील, एकमेकांना आदर देतील, एकमेकांच्या गोष्टी नीटपणे समजून घेतील, त्याचद्वारे आम्ही देवाचा हेतू कुटुंब संस्थेबद्दल जो आहे तो पूर्णत्वास नेणार आहोत. आणि याद्वारे पृथ्वीवरती सर्व कुटुंब जणू काय आशीर्वादित होणार आहेत. आमेन. I need you and you need me and we all need each other. Say that to one another where you're sitting. I need you. आणि मग आता आम्ही एकमेकांना म्हटलं पाहिजे की मला तुमची गरज आहे, तुला माझी गरज आहे, आम्हा सर्वांना एकमेकांची गरज आहे. हे नेहमी आम्ही आमच्या ध्यानात ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. एकमेकांची आम्हाला गरज आहे आणि हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आमेन. I need you and you need me and we all need each other. तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची गरज आहे, आम्हा सर्वांना एकमेकांची गरज आहे. हे नेहमीच आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. I need you to show me Jesus so I can understand him more.
आणि मला तुमची गरज आहे, कारण तुम्ही मला येशूला दाखवून देता आणि मग येशूला मी अधिक जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आमेन. The Bible tells us that he that is joined unto the Lord is one flesh. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देवानं आदाम हवेला विवाहाच्या बंधनामध्ये जोडलं आणि देव त्यांना आता वेगवेगळं असं पाहत नाही, आदाम आहे हवा आहे असं पाहत नाही, तर दोघं एक कुटुंब आहेत, एक देह आहेत असं देव पाहतो. आमेन. If you are joined to the Lord and I am joined to the Lord, then he is the one that is glorified and he is the one that supernaturally fulfills God's kingdom and authority in the earth today. आणि मग आज मला जर तुमची गरज आहे, तुम्हाला माझी गरज आहे, आपल्याला एकमेकांची गरज आहे. मी देवाशी जडलेले आहे, तुम्ही देवाशी जडलेले आहोत, आम्ही एकमेकांशी जडलेले आहोत आणि आमच्या एकत्रित असण्यामध्येच, आमच्या सहभागितेमध्येच, आमच्या नातेसंबंधाच्या द्वारे केवळ देवाचं गौरव या पृथ्वी तलावर होणार आहे. आमेन. Please unmute yourself. Pastor Mel, unmute yourself. Thank you. Okay, there we go. Yeah. No. Oh my. Let's see. Okay, can you hear me? Yeah, you can start. Video is not there, but you can start. Yeah. Okay, Okay. I got disconnected here. Yeah. And can you see me now? Yeah. All right. I'm trying. You can continue, Pastor. No. Yes. Unmute yourself. Volume is not coming. Yeah. There we go. All right, there we go. Yeah. So I see a revelation happening here as I'm speaking to you. आणि मी तुमच्याशी आता बोलत असतानाच देवानं मला एक प्रगटीकरण दिलेलं आहे. And we need to understand what this first principle is of not living alone. We need one another. आणि मग कुटुंब संस्थेविषयीचं पहिलं तत्व किंवा पहिला सिद्धांत आम्ही हा शिकून घेतला पाहिजे की आम्हाला एकटं जगता येणार नाही. कुटुंबामध्ये आम्ही दोघं म्हणजे नवरा आणि बायको, आई आणि बाप, पुरुष आणि स्त्री हे एकत्रितपणे सहभागितेमध्ये समानरित्या त्यांनी जगायचं आहे, एकमेकांचा आदर करायचा आहे, एकमेकांचा सन्मान करायचा आहे आणि कौटुंबिक जीवन पवित्र शास्त्राच्या दृष्टीने हे सहभागितेचं जीवन आहे. आमेन. So when we understand the relationship of husband and wife and why God created us so that we can get along, the problem is a lot of husband and wives are not getting along and it is creating problems for their children. आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीमधनं किंवा पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मग आम्ही नवरा बायको म्हणून एकमेकांच्या सहभागितेमध्ये जगतो, एकमेकांना सन्मान आदर देतो आणि अनेक कुटुंबामध्ये असं होत नाही. ते एकमेकांना आदर देत नाहीत. नवरा एकीकडे एका बाजूने जगतो, बायको दुसरीकडे दुसऱ्या बाजूने जगते. ते एकमेकांशी संबंध ठेवत नाहीत, एकमेकांना आदर देत नाहीत. त्यामुळं जगामध्ये कौटुंबिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आमेन. And that is what we are discovering as we continue to develop family matters. It's very, very important to understand of getting along with one another. एकमेकांशी सहभागितेमध्ये जीवन जगणं हे कौटुंबिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे. हे विसरल्यामुळेच आज जगामधील
अनेक कुटुंबामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे की कुटुंब फुटी होत आहेत, फाटाफुटी होत आहेत, घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आमेन. So the principles we are dealing with today are 4 that I want to end with. आणि मग या पृथ्वीतलावरचं जीवन कशा प्रकारे आम्ही जगलं पाहिजे त्याचे सिद्धांत आज आम्ही शिकणार आहोत, त्यातील तत्व आज आम्ही शिकणार आहोत. आमेन. Principle 1, by God's design, the husband and wife relationship is the first social relationship established in Scripture. पहिलं तत्व काय आहे की देवानं स्त्री आणि पुरुषाचं एकमेकांशी जे नातं लावून दिलेलं आहे, जो संबंध लावून दिलेला आहे, तो आम्ही योग्य रीतीनं समजून घेतला पाहिजे. पहिलं तत्व काय आहे? स्त्री आणि पुरुष यातील संबंध समजून घेणे. आमेन. God designed all human relationships with the husband and wife relationship. आणि देवानं कौटुंबिक नाते संबंध या पृथ्वीतलावर देताना किंवा निर्माण करताना पुरुष आणि स्त्री, नवरा आणि बायको यांचा नातेसंबंध प्रामुख्यानं आपल्या समोर ठेवलेला आहे. आमेन. We only can pass on to our children how we act. आणि आम्ही आमच्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे पती पत्नी म्हणून एकमेकांबरोबर वागतो, आई बाप म्हणून एकमेकांबरोबर वागतो, हेच आम्ही पुढच्या पिढ्यांना म्हणजे आमच्या लेकरांना सोपवून देणार आहोत. आमेन. The relationship I have with my wife will be modeled by my children. आणि माझ्या पत्नीशी असलेलं नातं किंवा मी माझ्या पत्नीशी कशा प्रकारे वागतो, कशा प्रकारे बोलतो, तिचा सन्मान कशा प्रकारे करतो, याचा परिणाम माझ्या लेकरांवर झाल्याशिवाय राहत नाही. आमेन. I cannot help the only way my children will act is what they have seen by example my wife and I doing. आणि मी आणि माझी पत्नी आमचं एकमेकांशी असलेला नातेसंबंध, आम्ही कुटुंबामध्ये एकमेकांशी कशा प्रकारे वागतो, बोलतो, चालतो, ही कुटुंबामध्ये माझी लेकरं पाहतात आणि आमचं एकमेकांशी असलेलं नातं जे कुटुंबामध्ये त्यांना दिसतं तेच त्यांच्या मनावर ठसतं. आमेन. Principle number 2, by God's design, the husband and wife relationship is the first in a system of depending relationships on one another. आता दुसरं तत्व काय आहे पहा. देवानं कुटुंबाची स्थापना पुरुष आणि स्त्री, नवरा बायको यांना एकत्र केलेलं आहे यासाठी की त्या दोघांनी एकटं वेगळं जगता कामा नये, त्या दोघांनी एक कुटुंब म्हणून जगलं पाहिजे आणि त्या दोघांनी एकमेकांवर अवलंबून असलेलं जीवन जगलं पाहिजे. म्हणजे पतीचं जीवन पत्नीवर अवलंबून आहे आणि पत्नीचं जीवन पतीवर अवलंबून आहे. दोघांचं जीवन एकमेकांवर अवलंबून आहे. अशा पद्धतीनं नवरा बायको यांनी कुटुंबामध्ये जीवन जगलं पाहिजे. हे दुसरं तत्व किंवा दुसरा सिद्धांत आहे. आमेन. So the quality of parent-child relationship is dependent on the husband and wife relationship. आमेन. आणि मग पती पत्नींचं एकमेकांशी असलेला नातेसंबंध, नवरा बायको एकमेकांशी कशा पद्धतीनं वागतात, बोलतात, चालतात, याचाच परिणाम आई वडिलांचा मुलांशी असलेल्या नातेसंबंधावर होतो. हा सिद्धांत नंबर 2
किंवा तत्व नंबर 2. आमेन. You can never be a better parent than you are a spouse, a husband or wife. आमेन. तुम्ही एक चांगला बाप बनू शकत नाही. कोणताही व्यक्ती कुटुंबामध्ये एक चांगला आदर्श पिता बनू शकत नाही जर तो आपल्या पत्नीचा आदर्श नवरा ठरत नाही तर. आमेन. Principle number 3, the husband and wife relationship must be viewed as the priority relationship in the family. आता तिसरा सिद्धांत किंवा तिसरं तत्व काय आहे की कुटुंबामध्ये अनेक नातेसंबंध आहेत कुटुंबामध्ये, आणि भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी मिश्र नाते कुटुंब व्यवस्था आहे. आई वडील, आजी आजोबा, पणजोबा, काकू, मामा, तात्या, अक्का असे अनेक लोक असतात. पण या सर्व नातेसंबंधामध्ये पती पत्नीचा नातेसंबंध हा सर्वात महत्वाचा आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. The husband and wife are a team. The husband is the head and the wife is the heart of the family. आता एक कुटुंब, पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख आहे किंवा मस्तक आहे, हे बरोबर आहे. पुरुष हा कुटुंबामध्ये कुटुंबाचा मस्तक आहे, पण स्त्री ही कुटुंबाचं जणू काय हृदय आहे. दोघांनाही एकमेकांची आवश्यकता आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आमेन. And I am having fun allowing my wife to be the heart of the family. आणि मला खूप आनंद वाटतो आणि मी त्यामध्ये जणू काय आनंद करतो की ज्या वेळेला मी माझ्या पत्नीला माझ्या कुटुंबाचं हृदय बनताना पाहतो किंवा हृदयाचं काम माझ्या कुटुंबामध्ये ती करताना मला जाणवतं. आमेन. And I need to be learning how to be a gentleman to allow my wife to be that heart. आणि मग माझ्या पत्नीला ज्या वेळेला माझ्या कुटुंबाचं हृदय बनण्यासाठी मी तिला संधी देतो किंवा तिला मोकळेपणा देतो, तिला स्वतंत्रता देतो, त्यावेळेलाच मी माझ्या पत्नीच्या नातेसंबंधामध्ये जणू काय आनंद घेतो. आमेन. And then I will become, and this is the problem we have, is a lot of us men are not gentlemen. We need our wives to make and help us to be gentlemen. आणि आम्ही एक चांगले पुरुष का व्यक्ती का बनत नाही, कारण आम्ही सर्वप्रथम चांगले नवरे बनत नाही. आमच्या पत्नी बरोबर आमचा नातेसंबंध योग्य असेल, पत्नीला जर कुटुंबामध्ये आम्ही मानाचं स्थान दिलं असेल तर कौटुंबिक जीवनामध्ये आणि जगामधील बाहेरच्या जीवनामध्ये देखील आम्ही चांगले पुरुष, जंटलमन ज्याला म्हणतात, असं बनू शकतो. बाहेरच्या जगामध्ये, मंडळीमध्ये असेल, कामामध्ये, व्यवसायामध्ये, शेताभातामध्ये आम्ही चांगले व्यक्ती, एक चांगले पुरुष म्हणून जगू शकतो. आमेन. I have learned, and by counseling and working with hundreds of couples and families down over the 55 years that I work with families, knowing our children, knowing that mom and dad love each other allows our children to enjoy being children. आणि माझ्या 55 वर्षाच्या पाळकीय सेवेमध्ये मी अनेक दाम्पत्यांना किंवा नवरा बायकोंना सल्ला दिलेला आहे, आणि त्यातून एक गोष्ट मला समजलेली आहे की पती पत्नींच्या एकमेकांवरील प्रीतीमुळं, एकमेकांना आदर दिल्यामुळं, एकमेकांचा सन्मान केल्यामुळं घरामध्ये लेकरं आनंदाचं जीवन जगू शकतात. आमेन. There is nothing more freedom to a child when they live in a home where mom and dad are getting along with one another. आणि मग आई वडील
एकमेकांवर प्रीती करतात, एकमेकांचा आदर सन्मान करतात, एकमेकांना महत्व देतात, एकमेकांची बातचीत करतात, सन्मान करतात. हे जेव्हा लेकरं पाहतात, ही सगळ्यात कौटुंबिक जीवनामधील महत्वाची गोष्ट आहे, लेकरांची कौटुंबिक जीवनामध्ये योग्य वाढ होण्यासाठी. आमेन. And there is nothing more beautiful in your society, in your city, when you see families working and cooperating together out in the marketplace. आणि मग एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये जेव्हा एक कुटुंब, आई वडील आणि लेकरं आणि इतर व्यक्ती या अशा प्रीतीमध्ये एकत्र जीवन जगतात, त्यावेळीच त्याचा परिणाम मग समाजावर होतो, सोसायटी समाजावर होतो, देशावर होतो आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनावर देखील होतो. आमेन. Hallelujah. हालेलुया. आमेन. Amen. आमेन. And principle number 4, आणि चौथं तत्व, since it is the priority relationship, all other relationships function subject to that of husband and wife. आता जगामध्ये कुटुंबामध्ये आणि कुटुंबाच्या बाहेर, मग मंडळीमध्ये असेल, जगामध्ये असेल, अकॅडमिक जगामध्ये असेल, आम्ही अनेकांशी नातेसंबंध निर्माण करतो किंवा अनेकांशी आमचा संबंध येतो. पण ह्या सगळे संबंध जर आम्हाला व्यवस्थित राखायचे असतील, कुटुंबातील इतर संबंध, मंडळीतील इतर संबंध आणि समाजाच्या कामाच्या ठिकाणी, शेताबातामध्ये, व्यवसायामध्ये, दुकानामध्ये, बाजारामध्ये, मार्केटमध्ये असलेले संबंध जर आम्हाला व्यवस्थित जपायचे असेल, टिकवायचे असतील आणि वाढवायचे असतील, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबामधील पती पत्नी हा जो संबंध आहे, हा नाते संबंध आम्ही योग्य रीतीनं हाताळला पाहिजे किंवा ठेवला पाहिजे. आमेन. I love you, brother. You keep on preaching on that subject. Yeah, but I have to that explain is powerful. Thank you. Thank you. Thank you. But anyway, let me finalize this. What supernaturally takes place when the husband is in his rightful position, the wife is in her rightful position, then the submission comes to the children, then I say to everyone that even your dog comes under submission. Amen. आता पहा, ज्या वेळेला देवानं हा नातेसंबंध ज्याप्रमाणे विवाहाचा, कुटुंबाचा निर्माण केलेला आहे, की कुटुंबामध्ये पती हा कुटुंबाचं मस्तक आहे किंवा तो याजक आहे, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि स्त्री ही त्याची मदतनीस आहे, त्याच्या बरोबर आहे पण मदतनीस आहे, म्हणजे तिचा दर्जा कमी आहे असं होत नाही. हा जेव्हा नातेसंबंध योग्य प्रकारे हाताळला जातो, त्यावेळेला कुटुंबामध्ये असलेले इतर नातेसंबंध आम्ही योग्य प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बहीण भावांचा संबंध, सासू सुनेचा संबंध आणि इतर संबंध, आणि तुमचं कुत्र किंवा तुमचं मांजर देखील या संबंधामध्ये या समाविष्ट होतात, ते देखील या संबंधामध्ये गुंतले जातात. इतका हा पती पत्नी किंवा नवरा बायकोचा संबंध कुटुंबामध्ये महत्वाचा आहे. आमेन. Amen. So Amen. you are your children's moral governor until they can govern themselves. आता तुम्ही जर आई बाप आहात, तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत तुमची लेकरं मोठी बनत नाहीत, प्रौढ बनत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांचा कित्ता आहात किंवा त्यांचे रोल मॉडेल आहात. तुम्ही कसं एकमेकांशी वागता, कसं एकमेकांशी बोलता, कसं एकमेकांना मान देता, ही लेकरं पाहतात आणि त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. Amen. So I bring this to a close here. This will be going on then and teaching on child-centered parenting and what that is all about. But I want to bless you all in the name of the Lord.
आणि आता वर्गाची मी सांगता करत आहोत आजचा शास्त्राभ्यास संपवत असताना, आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही लेकर केंद्रित कौटुंबिक जीवन कसं असलं पाहिजे याचा अभ्यास करणार आहोत. पण आज मी तुमची रजा घेतो. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आशीर्वादित करो. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. व्हॉट इज द होमवर्क पास्टर फॉर स्टुडंट्स? Yes? Yeah, homework for students. They have to write the today's lessons points or what? Oh, the points are the principles is number one, by God's design, husband and No. wife. Yeah, we have to give them some assignment for our today's class. Okay. Assignment. Yeah. Is to understand the principles of husband and wife working together. Yeah. आणि विद्यार्थ्यांनी एक पती पत्नी म्हणून कुटुंबामध्ये एकत्र जगताना स्त्री पुरुषांनी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आजच्या धड्यामध्ये आम्ही शिकलेलो आहोत. थोडक्यामध्ये त्या तुम्ही लिहून काढायच्या आहेत, किंवा आजच्या धड्यामध्ये तुम्ही शिकलेल्या गोष्टी सारांश रूपानं तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे. Amen. थँक्यू पास्टर. Amen. Thank you. Pastor Mel, Good subject, a new subject. God bless you. would you Yes. kindly Yeah. pray for the Yeah. family as well? Yeah. Please. Pardon? Would you kindly pray for the families? Okay. Yeah. thank Yes. Heavenly Father, I come to you in Jesus' name. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावाने मी तुझ्या चरणाजवळ येतो. I pray by the power of your Spirit that you will open up our understanding. आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाचे नेत्र उघड प्रभू. And that each one of us will see anew what your heart is for the family. आणि कुटुंबासाठी तुझ्या अंतःकरणातले विचार आम्हा प्रत्येकानं जाणून घ्यावेत, यासाठी तू आमच्यावर दया कर, कृपा कर. आमेन. I pray that supernaturally the whole nation will be changed by this revelation. आणि ह्या प्रगटीकरणाद्वारे कुटुंब बदलली जाऊ देत, समाज बदलले जाऊ देत, आणि देशाचं देखील परिवर्तन होऊ दे, बदल होऊ दे प्रभू. आमेन. In Jesus' name, amen. आमेन. प्रभूच्या नावामध्ये आमेन. थँक्यू पास्टर. That was a great. Thank you. God bless. Thank you, Yeah, Pastor God Mel. bless. Thank you. God bless. Okay.